मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ काल झाला। वरळीत झालेल्या भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या विजय संकल्प पदाधिकारी मेळाव्याला भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते। या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचे जीवनमान बदलण्याचं वचन देत सुरक्षित मुंबईची ग्वाही दिली। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिम्मत कोणीही करू शकणार नाही असं ते म्हणाले। मुंबईतल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांना देशाबाहेर हकललं जाईल असा इशारा त्यांनी दिला। मराठी माणसाला हक्काचं घर मिळण्याबाबत आपण जागरूक आहोत, त्या दृष्टीने गिरणी कामगारांना मुंबईतच घरं दिली जातील असंही ते म्हणाले। पत्राचाळीतल्या रहिवाशांच्या घरातला प्रश्न मार्गी लावल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला। उद्धव ठाकरे यांनी इतकी वर्ष महापालिकेत सत्ता भोगून मुंबईला भ्रष्टाचारात लोटलं आणि स्वतःची तिजोरी भरली असा घणाघात केला। मुंबईकरांनी आता मुंबईचे हित जपणाऱ्यांचाच विचार करावा आणि भ्रष्टाचारी तसंच विकास कामांना स्थगिती देणाऱ्या लोकांना धडा शिकवावा असं आवाहन त्यांनी केलं। मुंबईला प्रदूषण मुक्त करण्यासाठी 17,000 कोटी रुपयांचा पर्यावरणीय अर्थसंकल्प मांडला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। मुंबई परिसरात 450 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं उभारण्यावर आपला भर असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच होईल आणि तो महायुतीचाच होईल असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला। आम्हाला कोणत्याही धर्माचा द्वेष करायचा नाही असंही त्यांनी यावेळी नमूद केलं। समजलंच नाही, अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले। सकाळचा भोंगा बोलेनाच, विचारलं तर तोंडातनं शब्दच निघेना। एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही। आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील। आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल। आमचं कुठल्या धर्माशी वैर नाहीये। या देशामध्ये प्रत्येकाला आपापला धर्म जपण्याचा अधिकार आहे, आपली पूजा पद्धती जपण्याचा अधिकार आहे। आमचा या ठिकाणी जो विरोध आहे तो त्या ताकदीला आहे, जी ताकद या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये वंदे मातरम म्हणायला नकार देते, त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आहोत। मुंबईकर आता जागा झाला आहे आणि विकासाचा धागा झाला आहे, त्यामुळे या निवडणुकीत मुंबईत महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबईकरांचे जीवन सुलभ व्हावं यासाठी आतापर्यंत महायुती सरकारनं घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले।